हाय फ्रेंड्स, तो आपण आता आलो आहोत नेक्स्ट फूड स्टेशनला, दोराब जेएन. हे इकडचं अजून एक जुनं 1878 सालपासून चालत आहे पारसी रेस्टॉरंट. इथे नॉनव्हेजसाठी हे फेमस आहे. त्या यांच्या पारसी नॉनव्हेज डिशेस खूप फेमस आहेत. तर आपण जाऊन चेक करूया की त्यांच्या काय काय डिशेस आहेत पारसी, आणि पारसी कल्चर कसं आहे, आणि त्यांच्या काय काय फेमस डिशेस आहेत तिथे, आणि ते कोण कोण येऊन गेले आहे. आणि खूप फेमस आहे कॅम्प, पुण्यातलं कॅम्प जो रोड आहे तिथे एक रेस्टॉरंट आहे. इथे सगळं त्यांनी लिहिलं आहे, त्यांची हिस्ट्री, आणि त्यांनी कोण कोण सेलिब्रिटी इथे आले आहेत. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे पण इथे येऊन गेले आहेत, राणी मुखर्जी सारखे ॲक्टर इथे येऊन गेले आहेत. आणि इथे सगळी त्यांनी सक्सेसची त्यांची गाथा लिहून ठेवली आहे. हे त्यांचे फाउंडर आहेत. हे त्यांचे असे कटआउट्स त्यांनी सेव्ह करून ठेवले, आणि जेणेकरून पुढच्या पिढीला पण ते उपयोगी पडतील. सांगा. हे सल्ली गोश आहे. हे सल्ली गोश आहे. हे मटन मसाला. हा मटन मसाला आहे. हे सल्ली चिकन. हे सल्ली चिकन आहे. हे दाल गोश. दाल गोश आहे. दाल साग यांचा फेमस आहे. हाजी दाल साग. आणि हे चिकन फ्राय. चिकन ड्राय. हाजी. आणि ते भेंडी. हे भेंडी आहे. आणि बिर्याणी दालचा राईस बोल नारायण. दालचा राईस आहे. ते कॅरेट राईस. आणि ती मगाशी दाखवलेली ती त्याची ग्रेव्ही, बरोबर. ओके. आणि ही दम बिर्याणी. ओके, ही दम बिर्याणी आहे. सो तुम्ही इथे लवकर या, ही थोडी संपायला आली आहे. स्टेशन सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडं असतं. तर तुम्ही इथे कधी येऊन जेवू शकता. आणि फिश पात्र हे फक्त संडेला अवेलेबल असतं. तर तुम्ही फिश पात्र जर तुम्हाला खायचं असेल तर ते तुम्ही संडेला येऊन खाऊ शकता. आता ही जी बिर्याणी संपलेली ती आता परत आणली आहे त्यांनी दम बिर्याणी लावून. तुम्हाला इथे ऑथेंटिक पारसी बिर्याणी खाता येईल. तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. आपल्या समोर आहेत दोराब जेएन सन्सचे पार्टनर. सो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की दोराब जेएन सन्स हे कधीपासून स्टार्ट झालं, आणि त्याचे फाउंडर कोण होते, आणि इथले स्पेशलिटी काय. हॅलो, मी दराज परसन दोराबजी, दोराबजी रेस्टॉरंटचे पार्टनर आहे. हे माझ्या ग्रेट ग्रँडफादरने चालू केलं होतं 1878 मध्ये. आणि त्यावेळी काही हॉटेलचे काही कॉन्सेप्ट नाही होता, काय नाही होता. तो त्यांनी पहिले चाय आणि बन मस्काचे चालू केलं होतं. मग 6 महिने झाले की त्यांना रिस्पॉन्स लई चांगला आला की आम्हाला जेवण पण पाहिजे, आमच्या हे पाहिजे ते पाहिजे. तो त्यांनी पारसी फूडचे रेस्टॉरंट चालू केलं, आणि त्यापासून असंच चालतं आहे. आता मी 4थी पिढी आहे त्याच्यामध्ये. ओके. सो हे कधीपासून, म्हणजे किती इयर पासून चालू आहे. 1870 इयर्स पासून. ओके. तो खूप जुनं आहे रेस्टॉरंट. लई जुनं आहे. आणि आम्ही आता पण कोळशावरती जेवण बनवतो. ओके. हे कोळशावरती जेवण बनवतात, म्हणजे यांची पारसी स्टाईलमध्ये बनवण्याची खासियत आहे. तर तुम्ही इथे नक्की येऊन भेट द्या.
तर तुमच्याकडे काय काय स्पेशालिटी आहे तुम्ही सांगू शकता? मटन थानसाग आहे, मटन बिर्याणी आहे, कटलेट्स आहे, पात्रानी मच्छी आहे, ओके चिकन फार्चा, चिकन कटलेट्स, सलीगोस आणि लगंडो कस्टर्ड. ओके. जे की पारसी फूड आहेत स्पेशलिटी ते इथे सगळे अवेलेबल आहेत. सो तुम्ही इथे या आणि त्या पारसी फूडचा आनंद घ्या. आणि तुमच्या इथे सेलिब्रिटी पण येऊन गेले असं मी बाहेर पण बघितलं, तुम्ही डिस्प्लेला लावलेत. तर त्याची काय स्टोरी आहे, तुम्ही काय सांगता? इकडे लई सेलिब्रिटी येतात. आम्हाला तो जास्त माहित पण नाही, कारण मी काही मूवीज जास्त बघत नाही. ओके पण आता लास्ट ते टीनू आनंद करून घेऊन येत होते. ओके मग राणी मुखर्जी आली आहे, राज कपूरचे पुरा फॅमिली यायचे, शशी कपूर यायचे. ओके. आणि ते इकडे येतात, खातात, आम्हाला नमस्कार करून जातात की चांगलं जेवण झालं, बस आम्हाला तेच प्रेम पाहिजे बस. ओके. आणि मी असं ऐकलं की माननीय श्री बाळासाहेब ठाकरे पण इथे येऊन गेले. ओके. आणि ते जमिनीवर पण बसलेले, त्याची पण काय ते स्टोरी आहे? ते माझ्या ऍक्च्युली ज्यावेळेला वडील चलवत होते तेव्हा ते पहिली टाइम आले होते इकडे. ओके. आणि ते जस्ट पॉलिटिक्स मध्ये पण त्यांचं जस्ट करिअर चालू झाला होता. आणि तेव्हा इकडे टेबल आणि खुर्ची पण नाही होती, ते जमिनीवर बसून आम्ही पाटला आणि त्याच्यावर जेवण द्यायचे. ओके. तर ते त्यांचे ते फोटो ते घेतलेले ते पेपरमध्ये आले. ओके. जे सर आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि सगळ्यांना असे हसून स्वागत करतात. सो खूप फ्रेंडली वातावरण इथे राहतं. त्याच्यामुळे तुम्ही इथे नक्की भेट द्या. खूप जुनं आणि फेमस असं रेस्टॉरंट आहे दोराबजी सन्स. आणि इथून जवळ काय प्लेस आहे बघण्यासारख्या वगैरे, म्हणजे सर्वच जगाकडे. आणि हे ऍक्च्युली सेंटर ऑफ पुणे आहे. ओके. हे पुणा 1 आणि पिनकोड पण 1 आहे आणि सेंटर ऑफ पुणा सर्वच जगाकडे जवळ आहे. ओके. 4-5 किलोमीटर सर्व रेडियस आहे सर्व भागात. ओके. हे सेंटर ऑफ पुणे असल्यामुळे इथे आपण आजूबाजूला फिरायला पण जाऊ शकतो आणि इथे येऊन खाण्याचा आनंद पण घेऊ शकतो. सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही माहिती दिल्याबद्दल. प्लेजर टू हॅव यू. थँक्यू. हे चिकन फारशे आहे. चिकनला अंड्यामध्ये घोळून ते फ्राय केलंय. बोनलेस दम बिर्याणी आहे आणि त्याच्यावर असं सालम आलंय आणि हे सलाड आहे. आणि हे इकडचं फारशी कोल्ड्रिंक आहे, आरडीज रास्बेरी फ्लेवर आहे आणि हे लेमन फ्लेवर आहे. सो आम्ही खाऊन बघतो कसं आहे ते. कसं आहे सांगशील? खूप वेगळी कन्सेप्ट आहे. अंडा आणि चिकन दोघांचं फ्लेवर खूप छान आहे. ओके. चिकन फारशे आहे ते तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय करा. आणि दम बिर्याणी तर चांगली असेलच. आणि हे सगळे जे पदार्थ आहेत ते कोळशावर बनवतात, त्यामुळे एक स्मोकी फ्लेवर येतो याला. सो खायला पण मस्त मजा येते. मटन बिर्याणी आली आहे, मटन दम बिर्याणी. सो मी टेस्ट करून सांगतो की कशी आहे. मी टेस्ट करून बघतो मटन दम बिर्याणी. मस्त आहे आणि काहीतरी युनिक टेस्ट आहे. आणि ह्यांच्या बिर्याणीमध्ये तुम्ही बघाल तसं बटाटा टाकतात, त्याने एक वेगळी स्वीट टेस्ट येते त्याला. म्हणजे असं खाल्ल्यावर असं तिखट नाही लागत आपल्याला. सो मस्त आहे. मटन बिर्याणी पण तुम्ही देऊ शकता. पार्सिक खाऊन खूप मजा आली, खूप मस्त होतं आणि खूप टेस्टला मस्त होतं. सो आम्ही इथे फारशा आणि चिकन फारशा आणि मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी ह्या 3 गोष्टी ट्राय केल्या. त्या खूप मस्त होत्या आणि खूप युनिक टेस्ट होती याची. तसं तुम्ही दाखवलं तुम्हाला, मी चिकनमध्ये यांनी बटाटा यूज केलेला, त्यामुळे ते एक युनिक टेस्ट येत होती त्याला. आणि फारशा त्यांचा अंड्याने गोळवलेला होता चिकनला, तसा होता तो. ते पण खूप मस्त होतं. सो इथे खूप युनिक अशा कोल्ड्रिंक पण मिळतात, जसं की आरडीज नावाचं कोल्ड्रिंक मिळतं इथे. त्यात 2 फ्लेवर येतात, एक रास्बेरी आणि एक लेमन. सो हे खूप रिफ्रेशिंग होते दोन्ही फ्लेवर.
तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि नक्की ट्राय करा हे पदार्थ आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कसे वाटले आणि माझ्या पुणे ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय कसं आवडलं आहे ते तुम्ही नक्की व्हिजिट करून सांगा आणि बघताय ना माझा पुणे ब्लॉग तो नक्की बघा.